नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजपासून आपण MST-CETची बॅच स्टार्ट करत आहोत. पहिलं जे लेक्चर आहे आज आपलं ते मॅथमॅटिकल लॉजिक. तर आपण मॅथमॅटिकल लॉजिक पासून CETला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, सध्या तुमची 12वी एक्झाम पण बाकी आहे, त्यामुळे आपण मोस्टली 12वीचे टॉपिक्स कव्हर करण्याचा प्रयत्न करू किंवा काय करूयात की जे काही CETचे टॉपिक्स आहेत जसं की 11चे पण काही टॉपिक्स आहेत. तर 11चे जे इम्पॉर्टंट जसं आपण डिफरन्शिएशन वगैरे बघत असतो किंवा इंटिग्रेशन, त्याच्या अगोदर काय आपल्याला डिफरन्शिएशन घेण्या अगोदर लिमिट्स कंटिन्युटी हे आवश्यक आहे. म्हणजे लिमिट कंटिन्युटी येत असेल तर आपण डिफरन्शिएशन इझिली करू शकतो. तसंच डिफरन्शिएशन जमत असेल तर आपण इंटिग्रेशन पण करू शकतो. ठीक आहे, तर आज आपण पहिलं लेक्चर आहे MST-CET मॅथमॅटिकल लॉजिक. तर इथून स्टार्ट करूया. तर मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये आपल्याकडे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत किंवा जे आपल्याला 12वीच्या जो काही आपला सिलेबस आहे 12चा, त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आपल्याला काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. बघा, पहिलं जे काही टॉपिक आहेत इम्पॉर्टंट टॉपिक्समध्ये, सर्वात अगोदर आपण काय शिकतो मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये की स्टेटमेंट म्हणजे काय असतं. ठीक आहे ना, असे काही 8 टॉपिक्स बघा जो की आपल्याला मॅथमॅटिकल लॉजिक 12चा सिलेबस आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर याच्या अनुसारच आपल्याला सीईटी मध्ये क्वेश्चन्स विचारतात. पहिलं जे काही स्टेटमेंट, मग स्टेटमेंट म्हणजे काय असतं आपण हे जे काही बोर्डचं लेक्चर आहे त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, तर काय असतं स्टेटमेंट म्हणजे जे काही असर्टिव्ह सेंटेन्स असतात त्याला आपण स्टेटमेंट म्हणत असतो, की जे काही काहीतरी त्या सेंटेन्सेस मधून आपल्याला असर्ट करत असतात, काहीतरी सांगत असतात ज्याची ट्रूथ व्हॅल्यू असते. बरोबर आहे, त्याची काहीतरी काय असतं ट्रूथ व्हॅल्यू असते, जी की ट्रूथ व्हॅल्यू काय असणार, एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. ठीक आहे, स्टेटमेंटला ट्रूथ व्हॅल्यू काय असते, ट्रू किंवा फॉल्स. हे आपण अगोदर बेसिक बघूया, त्याच्यानंतर MCQs वगैरे सॉल्व्ह करूया. ठीक आहे, तर मग बेसिक मध्ये स्टेटमेंट काय झालं की एक असर्टिव्ह सेंटेन्स असतं ज्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते, एक तर टी असते किंवा एफ असते. बरोबर आहे, त्याच्यानंतर काय येतं आपल्याकडे स्टेटमेंटमध्ये सिंपल स्टेटमेंट, कंपाऊंड म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्ह. ठीक आहे ना, तर मग जर स्टेटमेंट कंपाऊंड असेल तर मग ते कंपाऊंड स्टेटमेंट बनवण्यासाठी काय आपण कनेक्टिव्ह वापरत असतो. मग कनेक्टिव्ह आहेत आपल्याकडे काय काय आहे, तर कनेक्टिव्ह मध्ये बघा आपण काय बघितलं की कंजंक्शन एक असतं, डिसजंक्शन. ठीक आहे ना, कनेक्टिव्हचे टाइप्स आहेत कंडिशनल, बाय कंडिशनल आणि निगेशन. ठीक आहे, हे काय आपल्याकडे कनेक्टिव्ह आहेत, लॉजिकल कनेक्टिव्ह. मग हे जे काही लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत, या लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये कंजंक्शन म्हणजे काय असतं, ऍड. समजा दोन स्टेटमेंट आहे ज्यांना आपण जॉईंट करू, सिंपल स्टेटमेंट, त्याला आपण काय म्हणणार, जे ज्यावेळेस दोन स्टेटमेंट आपण जॉईंट करत असतो त्यावेळेस काय होतं आपण कंपाऊंड स्टेटमेंट. मग कंजंक्शन म्हणजे काय असतं तुमचं ऍड, म्हणजे काय पी अँड क्यू, हे काय झालं तुमचं कंजंक्शन पी अँड क्यू. मग आपण पी अँड क्यूचा ट्रूथ टेबल बघितला की हे कधी ट्रू असतं. ठीक आहे ना, की ज्या वेळेस दोन्हीही स्टेटमेंट टी अँड टी असेल तरच आपल्याला काय भेटतं टी, बाकी वेळेस फॉल्स भेटतं. हे काय झालं तुमचं कंजंक्शन साठीचा ट्रूथ टेबल. ठीक आहे ना, लक्षात कसं ठेवणार की जर ज्या वेळेस कंजंक्शन मध्ये दोघेही ट्रू असतील तरच आपल्याला ट्रू भेटतं. कंजंक्शनचा मिनिंग ज्यावेळेस दोघेही ट्रू असतील तर ट्रू, म्हणजे एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स भेटणार. म्हणजे याच्यावरून आपण ट्रूथ टेबल लक्षात ठेवू शकतो कंजंक्शनचा. डिसजंक्शन मध्ये डिसजंक्शन म्हणजे काय तुमचं पी ऑर क्यू ऑर. मग याचा ट्रूथ टेबल कसा असतं, जर दोघं याच्यामध्ये उलट असतं, जर दोघंही फॉल्स असतील तरच फॉल्स भेटतं, अदर टाइम्स ट्रू भेटतं. म्हणजे एक जरी ट्रू असेल तरी आपल्याला ट्रू भेटत असते डिसजंक्शन मध्ये पी ऑर क्यू साठी. ठीक आहे ना, त्याच्यानंतर कंडिशनल आहे. कंडिशनल म्हणजे काय तुमचं पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे ना, इम्प्लिकेशन. हे कधी ट्रू असतं कधी फॉल्स असते. आता ट्रूथ टेबल आपण बघितलं, ज्या वेळेस टी इम्प्लाइज एफ असेल तरच काय भेटतं आपल्याला एफ, अदर सर्व वेळेस काय असतं आपल्याकडे हे ट्रू असतं इम्प्लिकेशन. ठीक आहे, आता त्यानंतर आहे तुमचं बाय कंडिशनल. बाय कंडिशनल म्हणजे काय असतं पी डबल इम्प्लाइज क्यू. आता याचा ट्रूथ टेबल कसं लक्षात ठेवणार, आता हे कधी ट्रू असतं ज्या वेळेस दोघंही व्हॅल्यूज, म्हणजे जे काही ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या कशा असल्या पाहिजे, दोघंही सारख्या पाहिजे. म्हणजे एकतर टी टी पाहिजे किंवा एफ एफ किंवा, ठीक आहे ना, टी टी असेल किंवा एफ एफ असेल तरच आपल्याला काय भेटणार आहे ट्रू भेटणार, अदरवाईज फॉल्स असेल. ठीक आहे ना, हे काही कंडिशन्स आहेत तुमच्या ट्रूथ टेबल लक्षात ठेवण्यासाठी प्रत्येकाचे. ठीक आहे ना, प्रत्येक वेळी आपल्याला लक्षात ठेवायची गरज आहे. आता कंजंक्शन मध्ये आपण लक्षात घेतो, जर दोघं ट्रू असतील तर ट्रू येणार आहे. म्हणजे जर आपल्याला एक ट्रू एक फॉल्स दिसला तर आपण सरळ सरळ काय सांगणार, कंजंक्शन आहे म्हणजे फॉल्स असणार. ठीक आहे ना, हे प्रत्येकासाठी हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आता याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारू शकता, म्हणजे सीईटी मध्ये की काय विचारतील की असे एक एक वेगवेगळ्या कंडिशन्स असतील
तर ह्या कंडिशन जर लक्षात ठेवल्या ते क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येईल. त्यानंतर निगेशन. निगेशन सिंपल असतं. जर पी असेल एखादं स्टेटमेंट, याचं निगेशन काय असतं? निगेशन पी. ओके, तर मग टीचं निगेशन असतं, निगेशन ऑफ टी काय असतं? एफ, आणि एफचं निगेशन टी. ओके, ते निगेशनसाठी सिंपल होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट. मग क्वांटिफायर्स म्हणजे काय आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट ज्याच्या असते असे स्टेटमेंटमध्ये क्वांटिफायर्स आपण वापरत असतो. मग आपल्याकडे काय क्वांटिफायर आहे? एक आहे फॉर ऑल आणि काय आहे? देअर एक्झिस्ट. मग हे म्हणजे कोणतं असतं? तर जसं आपले क्वांटिफायर दोन टाईपचे आहेत. हे फॉर ऑल म्हणजे काय? युनिव्हर्सल क्वांटिफायर. आणि देअर एक्झिस्ट म्हणजे काय असणार आहे तुमचं? एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. ठीक आहे ना. फॉर ऑल हे काय असतं तुमचं? युनिव्हर्सल क्वांटिफायर. युनिव्हर्सल क्वांटिफायर. आणि देअर एक्झिस्ट म्हणजे काय असतं? हा तुमचा एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. दोन टाइप्स असतात. ठीक आहे ना. एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. ओके, ते झालं तुमचं एक्झिस्टन्शियल. असे दोन टाइपचे क्वांटिफायर्स आहेत. आणि असे स्टेटमेंट ज्याच्यामध्ये आपण क्वांटिफायर्सचा वापर करतो त्याला काय म्हणतो? क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. त्याच्यानंतर बघा तुमचं आहे टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन. त्यालाच आपण फॉल्सी म्हणत असतो. हे बघा इथे फॉल्सी म्हणजे काय? कॉन्ट्राडिक्शन जे आहे त्यालाच आपण फॉल्सी म्हणत असतो. आणि कॉन्टिंजन्सी. ठीक आहे ना. अँड कॉन्टिंजन्सी. टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन म्हणजेच फॉल्सी आणि कॉन्टिन्युसी. म्हणजे जर तुम्हाला समजा सीईटी मध्ये फॉल्सी विचारलं एखाद्या ठिकाणी, त्याचा अर्थ काय आहे? ते कॉन्ट्राडिक्शन आहे. मग टॉटॉलॉजी म्हणजे काय? एखादा स्टेटमेंट पॅटर्न आहे ज्याच्या प्रत्येक जे काही तुमच्या कंडिशन्स असतात, कॉम्बिनेशन. आता ट्रूथ व्हॅल्यू ज्यावेळेस आपण घेत असतो, ट्रूथ टेबल ड्रॉ करतो, प्रत्येक कंडिशन्स वेगवेगळ्या, प्रत्येक कॉम्बिनेशन कधी टी टी असतं, कधी टी एफ, कधी एफ टी किंवा एफ एफ. हे दोन मध्ये किंवा तीन जर स्टेटमेंट असतील तर अजून 8 कंडिशन आपल्या वाढत असतात. म्हणजे तुमचे जे काही पॉसिबिलिटीज, कॉम्बिनेशन्स त्या वाढत असतात ट्रूथ व्हॅल्यूच्या. मग जर प्रत्येक कंडिशन मध्ये जर आपल्याला टी व्हॅल्यू भेटत असेल, ट्रूथ व्हॅल्यू काय भेटत असेल? टी, प्रत्येक कंडिशनसाठी, तर त्याला आपण काय म्हणत असतो? त्या स्टेटमेंट पॅटर्नला काय म्हणतो? टॉटॉलॉजी. जर प्रत्येक कंडिशन मध्ये जर आपल्याला एफ व्हॅल्यू भेटत असेल, ट्रूथ व्हॅल्यू, म्हणजे जर दोघे ट्रू असतील दोन्ही स्टेटमेंट आणि तरी पण आपल्याला फॉल्स भेटते, अशा जे काही स्टेटमेंट असतील, स्टेटमेंट पॅटर्न्स, त्यांना आपण काय म्हणणार आहे? कॉन्ट्राडिक्शन. त्याच्या प्रत्येक पॉसिबल कंडिशन्स मध्ये काय भेटते आपल्याला? एफ भेटते. ठीक आहे. आणि कॉन्टिन्जन्सी म्हणजे काय? एकतर तो टॉटॉलॉजीही नसेल स्टेटमेंट पॅटर्न आणि कॉन्ट्राडिक्शनही नसेल. म्हणजे काय? एकतर तो सगळीकडे ट्रू नसेल का सगळीकडे फॉल्स नसेल, प्रत्येक म्हणजे ते मिक्स असेल, किंवा कधी ट्रू असेल कधी फॉल्स असेल, अशाला काय म्हणणार आपण? कॉन्टिन्जन्सी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा तुमचा आहे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके, ठीक आहे. आपण ते बघूया की कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय असतं. ठीक आहे, इथे आपण रफ करून घेऊ आपल्याला. ठीक आहे ना. तर बघा कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे जस्ट मोमेंट. ठीक आहे, आपण आता काय करूया इथे नेक्स्ट स्लाइड मध्ये बघू. तर कॉन्व्हर्स म्हणजे काय? इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. जर स्टेटमेंट सर आपल्याकडे पी इम्प्लाइज क्यू असतं, बरोबर आहे. हे काय असतं तुमचं? इम्प्लिकेशन. तर कॉन्व्हर्स म्हणजे काय असतो आपल्याकडे? क्यू इम्प्लाइज पी म्हणजे काय असतं? कॉन्व्हर्स. ठीक आहे ना. त्याच्यानंतर असतं इनव्हर्स. इनव्हर्स म्हणजे काय असतं? निगेशन पी इम्प्लाइज निगेशन पी. म्हणजे जर स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू असेल तर त्याच्या उलट क्यू इम्प्लाइज पी काय असतं तुमचा? कॉन्व्हर्स. तर निगेशन पी इम्प्लाइज निगेशन पी काय असेल? इनव्हर्स. ठीक आहे ना. आणि त्यानंतर असतं तुमचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी म्हणजे काय आहे तुमचा? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ठीक आहे ना. याला काय म्हणतो आपण? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ठीक आहे. तर हे होते तुमच्याकडे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर आहे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. आता अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट म्हणजे काय? जे काही तुमचे स्टेटमेंट दिलेले आहेत त्याच्यासाठी काही लॉज आहेत, बरोबर आहे. जसं आपण डिमॉर्गन्स लॉ, कॉम्प्लिमेंटरी लॉ आपण बघितलेले. जर आपल्याकडे पी अँड निगेशन पी असेल तर हे एफ येतं. हे काय आपल्याकडे? कॉम्प्लिमेंटरी लॉ आहे. त्याच्यानंतर टी ऑर पी जर असेल, किंवा एफ ऑर टी ऑर पी काय असतं? टी, किंवा टी अँड पी असं असेल तर आपल्याला काय भेटतं? पी. हे काय आहे? आपला आयडेंटिटी लॉ. ठीक आहे ना. अशा प्रकारचे जे काही लॉज आहेत बरेचसे, त्याच्यामध्ये डिमॉर्गन्स लॉ आहे, तुमचा कॉम्प्लिमेंटरी लॉ आहे, आयडेंटिटी लॉ आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. ठीक आहे. हे जे काही लॉज आहेत ते काय अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट मध्ये येतात, ज्याचा वापर करून आपण काय करतो? रिड्यूस करत जातो. जर मोठे एखादं स्टेटमेंट पॅटर्न असेल तर सिम्प्लिफाय करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे तुमचा ड्युअलिटी. ड्युअलिटी म्हणजे काय असतं? जर एखादा स्टेटमेंट पॅटर्न असेल पी अँड क्यू, किंवा कोणताही स्टेटमेंट पॅटर्न असेल, तर याचा ड्युअल कधी होतो? जर अँडच्या जागी आपण रिप्लेस केला ऑरने, आणि ऑरच्या जागी अँडने. तर याला काय म्हणतात? हे एकमेकांचे कसे असतात? ड्युअल्स असतात.
म्हणजे अँडच्या जागी ऑर आणि ऑरच्या जागी अँड करत असतो, किंवा टीच्या जागी आपण एफ और एफच्या जागी टी, एफ किंवा सी आपण तिथे म्हणतो. ओके, जर टी आलेला असेल स्मॉल टी, तर त्याचा काय करतो आपण सी आणि सीचा टी, त्याला काय म्हणतो आपण, जर चेंज करत असू म्हणजे इंटरचेंज करत असू ते आपण ते एकमेकाचे जे काही स्टेटमेंट असते त्याला काय म्हणतात, ड्युअल्स म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे तुमचं ऍप्लिकेशन्स ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. ठीक आहे. तर आपण बघितलेलं की ऍप्लिकेशन्स ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट म्हणजे काय असतं, आपल्याकडे काय असतं, स्विच असतो सर्वात अगोदर. मग आपण बघितलं की स्विच म्हणजे काय, जो इलेक्ट्रिक स्विच असतो की ऑन आणि ऑफचं काम करत असतो. ठीक आहे ना. स्विच कसं काम करतो, ऑन किंवा ऑफ, म्हणजेच टी किंवा एफ अशा टाइप्स मध्ये आपण काय करतो, त्याला कनेक्ट केलेले. मग आपण काय बघितलं की या दोघांमध्ये साम्य आहे. मध्ये काय ऍप्लिकेशन्स ऑफ लॉजिक आहे, तो स्विचिंग सर्किट ते आपण बघितलेले. ठीक आहे ना. की म्हणजे जर समजा एखादं सर्किट आहे, ते कधी ऑन राहील ऑफ राहील, हे जे काय आपण बघतो त्याला ऍप्लिकेशन्स ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट्स मध्ये अनेक सर्किट आहेत. मग ते आपण कसा वापर करतो, की एखादं जे स्विचिंग सर्किट आहे त्याला आपण काय करतो, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहितो. जर ते स्विचिंग सर्किट कॉम्प्लिकेटेड असेल त्याला सिम्प्लिफाय करतो. म्हणजे जे काय आपण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिणार आहोत, ठीक आहे ना, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये जे आपण लिहितो त्याला काय करणार आपण, सिम्प्लिफाय करणार, आणि त्याच्यानंतर ते सिम्प्लिफाईड सर्किट ड्रॉ करणार. अशा प्रकारचं आपल्याला स्विचिंग सर्किट्स आहे. ठीक आहे ना. तर हे तुमचं बेसिक आहे लॉजिकल, म्हणजे लॉजिकसाठी मॅथमॅटिकल लॉजिक. हे जे काही टॉपिक्स आहेत ते सर्व एक इन्क्लुडेड म्हणजे तुमच्या 12च्या सिलेबसमध्ये आहे. बघा, स्टेटमेंट आहे मेन, म्हणजे आपल्याला एक बेसिक हे आवश्यक आहे. म्हणजे डायरेक्टली आपण सीईटीचे क्वेश्चन नाही सॉल्व्ह करू शकत, त्यासाठी आपल्याला स्टेटमेंट काय आहे, कोणतं लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे काय त्याचं सिग्निफिकन्स आहे, कोणत्या लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये कधी ट्रू असतं कधी फॉल्स असतं, त्याचे जे काही ट्रूथ टेबल्स आहेत ते कसे लक्षात ठेवायचे हे आपण बघितले. ठीक आहे. तर हे आहेत तुमचे कनेक्टिव्ह. त्याच्यानंतर क्वांटिफायर्स म्हणजे काय, क्वांटिफाईड स्टेटमेंट, किती क्वांटिफायर्स असतात, ठीक आहे, त्याचा यूज काय हे आपल्याला माहिती. त्याच्यानंतर टॉटॉलॉजी म्हणजे काय, कॉन्ट्राडिक्शन हे माहित असणं आवश्यक आहे. मग कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्राडिक्शन पॉझिटिव्ह पण माहित असणं, आणि अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट जे काय अल्जेब्रा आहेत, स्टेटमेंटचे लॉज आहेत ते तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. ड्युअलिटी हा जसं माहिती की अँडच्या जागी ऑर आणि ऑरच्या जागी अँड. ठीक आहे. हे प्रत्येक कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर हे झालं तुमचं मॅथमॅटिकल लॉजिकचे जस्ट टॉपिकचे आपण बेसिक्स बघितलेलं आहे. ठीक आहे. आता ऍक्च्युअल मध्ये आपण काय करूयात की सीईटीचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण बघूयात. ठीक आहे. चला बघा, आता कन्सेप्ट बिल्डिंग एमसीक्यूज. आता काय आपण काय बघणार आहोत, काही एमसीक्यूज बघणार आहोत. कन्सेप्ट बिल्डिंग एमसीक्यूज म्हणजे काय असणार आहे, की आता काय असे मॅथमॅटिकल लॉजिकचे आपण एमसीक्यूज बघणार आहे, जेणेकरून आपले कन्सेप्ट काय होतील, क्लिअर होत जातील. ठीक आहे. तर आता पहिला क्वेश्चन बघा, सपोज दॅट P implies Q is known to be false, then the truth value of P and Q is. ठीक आहे. तर बघा आता काय दिलेले, काय सांगितले आपल्याला, सपोज दॅट P implies Q is known to be false. ठीक आहे ना. देन ट्रूथ व्हॅल्यू फॉर P and Q काय सांगितलेले तुम्हाला. आता असा जर क्वेश्चन काय आहे की P implies Q काय सांगितलंय, नोन टू बी फॉल्स. मग आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे की P implies Q म्हणजेच काय, तुमचं इम्प्लिकेशन कधी फॉल्स असतं. इम्प्लिकेशनचा ट्रूथ टेबल काय सांगतो, ज्या वेळेस टी इम्प्लाइज एफ असतं त्याच वेळेस इम्प्लिकेशन काय भेटतं आपल्याला, एफ. मग यांनी काय सांगितलं की पी इम्प्लाइज क्यू इज नोन टू बी फॉल्स, म्हणजे हे फॉल्स आहे. म्हणजे आपल्याकडे पी ची व्हॅल्यू काय, ट्रूथ व्हॅल्यू टी आहे, आणि क्यू ची काय आहे, एफ आहे. बरोबर. पी ची ट्रूथ व्हॅल्यू झाली टी, आणि क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, एफ. बरोबर आहे का. ठीक आहे. याच्यावर देन द ट्रूथ व्हॅल्यू फॉर पी अँड क्यू. मग आपल्याला कशाची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची, पी अँड क्यू ची. मग पी म्हणजे काय आहे, टी, अँड क्यू म्हणजे काय आहे, एफ. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे आता, एफ. टी अँड एफ काय असतं, एफ. म्हणजे बघा आन्सर काय असणार आहे तुमचं, ऑप्शन नंबर बी. बरोबर आहे का. बघा काय सांगितलेलं होतं की पी इम्प्लाइज क्यू इज नोन टू फॉल्स. याच्यासाठी बघा सिंपल आहे की आपल्याला काय माहित असणं आवश्यक होतं की पी इम्प्लाइज क्यू म्हणजे काय, कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन कधी फॉल्स असतं, ज्या वेळेस टी इम्प्लाइज एफ. आता ही एकच कंडिशन आहे इम्प्लिकेशन साठी की ज्या वेळेस इम्प्लिकेशन फॉल्स असतं. म्हणजे काय, पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय असली पाहिजे या कंडिशन मध्ये, ट्रू असली पाहिजे, आणि क्यू ची काय असली पाहिजे, एफ. बरोबर आहे का. पण जर मग टी आणि एफ, पी ची व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू काय आहे टी, आणि एफ क्यू ची काय एफ. मग आपल्याला काय फाइंड करायचं होतं, पी अँड क्यू. म्हणजेच काय येणार आहे, टी अँड एफ, जे की काय असतं, एफ असतं. हे आपल्याला माहिती कारण अँड आहे. अँड मध्ये कधी ट्रू असतं, ज्यावेळेस दोघंही
ट्रू असतील, एक एफ आहे आणि एक ट्रू आहे, म्हणजे काय असणार आहे फॉल्स. म्हणजे हे जे काही पी अँड क्यू आहे या कंडिशन मध्ये याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे एफ. म्हणजे आन्सर काय आपलं ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन्स आहेत. एक हळूहळू आपण आता बेसिक क्वेश्चन्स घेणार, नंतर थोडेसे हार्डनेस क्वेश्चनची वाढत जाईल. ठीक आहे ना, त्या सिंपल आपलं बेसिक जे काही आहे कन्सेप्टचं ते बिल्ड होत जाईल तुमचं या एमसीक्यूज म्हणून. ठीक आहे, आता इथे काय लक्षात आलं आता एमसीक्यू वरून आपल्याला की रिवाइज झालं की इम्प्लिकेशन मध्ये टी इम्प्लाइज एफ काय असतं एफ असतं. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा जस्ट ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू इफ पी और क्यू इज टी अँड ओके बघा क्वेश्चन सेकंड क्वेश्चन. द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू इफ पी और क्यू इज ट्रू अँड पी और क्यू इम्प्लाइज क्यू इज फॉल्स रिस्पेक्टिव्ह. बघा आपल्याला काय करायचं आता क्वेश्चन मध्ये ट्रूथ व्हॅल्यूज कशाच्या फाइंड करायच्या, पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायच्या. मग दिलेलं काय आपल्याला की पी और क्यू, बघा काय दिलेलं आपल्याला पी और क्यू काय दिलेलं आहे की टी आहे, बरोबर आहे. पी और क्यू टी आहे आणि दुसरं काय दिलेलं आहे की पी और क्यू इम्प्लाइज क्यू इज एफ. आता मला सांगा हा जर ट्रू दिला याचा अर्थ हा काय सिग्निफाय करतो की हा काय असला पाहिजे पी और क्यू एकतर ट्रू असेल किंवा म्हणजे पी पी ट्रू असेल किंवा पी फॉल्स असेल किंवा क्यू ट्रू असेल, म्हणजे अल्टरनेट असतील, बरोबर आहे ना. एकतर टी और एफ असेल किंवा एफ और टी असेल, बरोबर आहे. मग नेक्स्ट कंडिशन मध्ये आपण गेलं की आपल्याला काय माहिती की हा ट्रू आहे, बरोबर. इम्प्लाइज आता क्यू काय असला पाहिजे इथं एफ असला पाहिजे. आता या पहिल्या कंडिशन मधून आपल्याला कळालं होतं, आपल्याला समजलं का की पी टी आहे किंवा क्यू एफ आहे, हे समजतं का नाही समजत पहिल्या कंडिशन मध्ये, लक्षात येते का. बघा पी और क्यू आपल्याला काय सांगतं की हा टी आहे, बरोबर आहे. मग हे कधी टी असू शकतं ज्यावेळेस टी और एफ असेल, बरोबर आहे ना, टी और एफ अशा प्रकारे किंवा एफ और टी असेल, म्हणजे एकतर हा टी असू शकतो किंवा हा टी असू शकतो, बरोबर आहे. मग आपण डिसाईड नाही करू शकत की पी टी आहे की एफ आहे किंवा क्यू एफ आहे की टी आहे. पण नेक्स्ट कंडिशन मध्ये बघा काय दिलेले पी और क्यू इम्प्लाइज एफ इज एफ, म्हणजेच काय टी इम्प्लाइज एफ. आता आपल्याला माहिती कधी हे इम्प्लिकेशन फॉल्स असतं ज्या वेळेस कधी असतं टी इम्प्लाइज एफ असेल तर हे फॉल्स भेटणार आहे. म्हणजेच काय इथे काय आहे क्यू, म्हणजेच क्यू काय आहे तुमचा फॉल्स आहे. म्हणजे पहिल्या कंडिशन मध्ये क्यू फॉल्स आहे आणि ट्रू काय आहे पी आहे जो ट्रू आहे, म्हणजे टी और एफ. म्हणजे पी काय झाला तुमचा टी आणि क्यू काय असणार आहे एफ. म्हणजे आन्सर काय आहे टी कॉमा एफ, म्हणजे ऑप्शन नंबर सी हे झालं तुमचं आन्सर टी कॉमा एफ. बघा सिंपल होतं, काय दिलेलं होतं की पी और क्यू हा दिलेला होता ट्रू. ठीक आहे, मग आपल्याला लक्षात आलं की दोघांपैकी एक ट्रू आहे किंवा फॉल्स आहे, बरोबर आहे. पण आपण डिसाईड करू शकत नव्हतो. मग आपण नेक्स्ट कंडिशनचा वापर केला की पी और क्यू इम्प्लाइज क्यू हे काय दिलेले फॉल्स दिलेले आणि पी और क्यू आपल्याकडे टी आहे. मग आपल्याला लक्षात असं आलं की टी इम्प्लाइज एफ काय असतो फॉल्स असतो. म्हणजे एफ जर इथे आणायचा असेल तर क्यू काय असला पाहिजे एफ असला पाहिजे. म्हणजे क्यू जर एफ असेल तर मग पी काय असणार आहे टी असणार आहे, बरोबर आहे का. कारण हा एफ असेल तर एफ और टी असल्याशिवाय तर टी येणार नाही, म्हणजेच टी कॉमा एफ हे तुमचं आन्सर झालं ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, बघा अशा प्रकारे क्वेश्चन असतात आपल्याकडे. सिंपल क्वेश्चन आहे. सेकंड झाला हा क्वेश्चन नंबर आपण थर्ड बघूया. ठीक आहे, हा क्वेश्चन नंबर थर्ड आहे. बघा आता काय सांगितलेले क्वेश्चन मध्ये की द स्टेटमेंट निगेशन पी और क्यू और निगेशन पी अँड क्यू, हा क्वेश्चन आहे तुमचा इथे बघा, इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. आता हे लॉजिकली इक्विव्हॅलंट आहे. ऑप्शन मध्ये बघा काय दिलेले पी क्यू निगेशन पी. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला जे काही दिलेलं स्टेटमेंट आहे निगेशन ऑफ, त्याला आपण काय करणार सिम्प्लिफाय करणार. निगेशन ऑफ पी और क्यू और निगेशन पी अँड क्यू, याला काय करावं लागेल तुम्हाला सिम्प्लिफाय करावं लागेल जेणेकरून आपल्याला पी क्यूच्या फॉर्म मध्ये येईल. पी आणि क्यू काय जे काही सिम्प्लिफिकेशन असेल ते. ठीक आहे, मग आपण काय करणार आता इथे काय दिलेलं आहे और आहे आणि ते निगेशन. मग निगेशन आधी अप्लाय करणार निगेशन पी अँड निगेशन क्यू और निगेशन पी अँड क्यू ऍज इट इज ठेवलं. आता मग आपण काय केलं इथे आता हे करत असताना आपल्याला काय करायचं सगळं लिहायची गरज आहे का. जसं आपण बोर्ड एक्झाम मध्ये काय करायचो किंवा बोर्डच्या ह्याच्यामध्ये काय करतो इथे रिझन लिहित असतो, बरोबर आहे
की आता इथे आपण काय वापरलं डिमॉर्गन्स लॉ, इथे लिहायची गरज नाही कारण आपल्याला काय एमसीक्यू आहे, डायरेक्टली आपल्याला आन्सर फाइंड करायचं. ओके, मग निगेशन बघा, इथे आपण निगेशन वापरतोय. निगेशन ऑफ पी और क्यू काय आहे, निगेशन पी अँड निगेशन क्यू. ओके, और निगेशन पी अँड क्यू. आता इथे बघा की निगेशन पी आहे बरोबर आहे, अँड इथे काय निगेशन पी अँड. मग जर मी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नुसार हा जर निगेशन पी कॉमन काढला तर काय निगेशन पी अँड कॉमन जर निघाला तर हा काय डिस्ट्रीब्यूट जर केला तर हा काय होईल निगेशन क्यू और निगेशन पी. येते का लक्षात बघा, हा निगेशन पी जर आपण बाहेर काढला निगेशन पी अँड क्यू तर हा निगेशन क्यू अँड क्यू आहे सॉरी, ठीक आहे ना, हा जो काय आहे क्यू, इथे काय राहील बघा हा क्यू राहणार आहे बरोबर आहे, म्हणजे निगेशन क्यू और क्यू. आता इथे बघा निगेशन पी अँड निगेशन पी अँड बरोबर आहे, हा बाहेर निघाला तर काय राहील निगेशन क्यू और क्यू. हा कशावरून डिस्ट्रीब्युटिव्हला की अँडने डिस्ट्रीब्यूट केले ओव्हर और, ठीक आहे ना. जर समजा असा असेल तर मी याला असं लिहू शकतो बरोबर आहे, याला काय म्हणतो आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, कारण आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो बरोबर आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असतो, काय करतो आपण जर अशा प्रकारे असेल पी अँड क्यू और आर असेल तर काय लिहितो त्याला पी अँड क्यू और पी अँड आर, ठीक आहे ना. तर मग हा जर असेल तर याला आपण कन्वर्ट करू शकतो याच्यामध्ये, डिस्ट्रीब्यूट केलं बरोबर आहे. मग बघा हा निगेशन पी ॲज इट इज अँडला अँड ॲज इट इज. आता इथे बघा निगेशन ऑफ क्यू और क्यू काय असतं ट्रू असतं बरोबर आहे, आपल्याला माहिती निगेशन पी और पी काय असतं टी बरोबर आहे, म्हणजे हा टी झाला. हे कशावरून कॉम्प्लिमेंटरी लॉवरून. त्याच्यानंतर बघा हा काय होणार आहे निगेशन पी और टी, सॉरी निगेशन पी अँड टी काय असणार आहे निगेशन ऑफ पी. टी आहे म्हणजे हा जर काही ट्रू असेल तर ट्रू भेटेल, फॉल्स असेल तर फॉल्स, म्हणजेच काय झालं निगेशन पी. म्हणजे ऑप्शन नंबर काय आहे बघा इथे ऑप्शन नंबर डी हा काय तुमचं आन्सर आहे निगेशन ऑफ पी. इथे बघा निगेशन पी अँड टी, आता आपल्याला काय माहिती की टी अँड पी हे काय असतं टी असतं कशावरून, हे जास्त तुमच्या आयडेंटिटी लॉ वरून, ठीक आहे ना. म्हणून आपण काय केलं इथे निगेशन ऑफ पी, ठीक आहे. निगेशन पी अँड टी काय आला तुमचा निगेशन पी, म्हणजे ऑप्शन नंबर डी हे तुमचं आन्सर आहे. ठीक आहे, हा होता क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आता आपण बघूयात क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय सांगितलेले दिलेलं एक स्टेटमेंट आहे. आता बघा हा क्वेश्चन आहे JEE मेन्स 2014 मध्ये विचारलेला, ठीक आहे. निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज निगेशन क्यू इज. आता हे जे काही स्टेटमेंट आहे ते काय आहे विचार बरोबर आहे. आता आपण फक्त जर क्वेश्चन बघितला तर त्यासाठी आपण काय बघावं लागणार ऑप्शन्स काय दिलेले आहे, एक टॉटॉलॉजी आहे का फॉल्सी आहे, फॉल्सी. आता इथे फॉल्सी म्हणजे काय तुमचं कॉन्ट्रडिक्शन. त्यानंतर इक्विव्हॅलंट टू पी डबल इम्प्लाइज क्यू, इक्विव्हॅलंट टू निगेशन पी डबल इम्प्लाइज निगेशन क्यू, ठीक आहे ना. तर याच्या कोणत्या म्हणजे हे जे काही कंडिशन्स आहेत तर जो काही दिलेला स्टेटमेंट आहे तो टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे किंवा यांच्याशी इक्वलंट आहे आपल्याला बघायचं. ठीक आहे, तर अगोदर आपण काय करूया की टॉटॉलॉजी आहे किंवा कॉन्ट्रडिक्शन हे बघणार आहोत. ठीक आहे, मग बघा जर समजा पी डबल इम्प्लाइज निगेशन क्यू, ओके, हा दिलेला आहे त्याचं निगेशन घ्यायचे. मग आता आपल्याला काय माहिती असतं की टॉटॉलॉजी असण्यासाठी काय कंडिशन असते की हा जो काही म्हणजे आपला जो काही स्टेटमेंट आहे प्रत्येक कंडिशन मध्ये काय आलं पाहिजे ट्रूच आला पाहिजे, ठीक आहे ना. परंतु आपल्याला माहिती डबल इम्प्लिकेशन कधी ट्रू असतं, डबल इम्प्लिकेशन कधी ट्रू असतं ज्या वेळेस दोघंही टी असतील किंवा एफ असतील, ठीक आहे ना. आता प्रत्येक कंडिशन मध्ये तर ही कंडिशन नाही भेटणार बरोबर आहे. मग आता त्यासाठी जर समजा आपण पी जर टी घेतला बरोबर आहे आणि क्यू ला एफ घेतलं तर बघा काय भेटेल टी डबल इम्प्लाइज निगेशन ऑफ एफ होईल बरोबर आहे. म्हणजेच काय राहणार आहे टी डबल इम्प्लाइज टी येणार आहे, म्हणजे हे काय होईल टी आणि त्याचं निगेशन घ्यायचं आपल्याला बरोबर आहे का. बघा निगेशन आहे म्हणजेच काय भेटणार आहे एफ भेटणार आहे आपल्याला बरोबर. मग एफ भेटते म्हणजे हा टॉटॉलॉजी येणार आहे का प्रत्येक कंडिशन मध्ये, इथे एफ भेटला म्हणजे टॉटॉलॉजी तर नाही, ठीक आहे. आता बघा ह्याच्या उलट काय होईल जर समजा मी हा टी आणि हा एफ घेण्याऐवजी दोघं जर टी घेतले तर काय होईल टी डबल इम्प्लाइज निगेशन ऑफ टी बरोबर आहे. म्हणजेच काय येणार आहे तो टी डबल इम्प्लाइज एफ होईल, म्हणजेच काय एफ आणि त्याचं निगेशन बघा इथे निगेशन आहे बरोबर आहे. निगेशन ऑफ एफ काय भेटेल टी, म्हणजे हा टॉटॉलॉजी नाहीये बरोबर आहे किंवा
कॉन्ट्राडिक्शनही नाही, म्हणजे पहिले दोन ऑप्शन्स आपले कॅन्सल झालेले. ठीक आहे ना, हा ऑप्शन गेला, हाही ऑप्शन गेला, कारण हे दोघही आपण जे काही दिलेलं स्टेटमेंट टोटॉलॉजी येत नाही आणि कॉन्ट्राडिक्शन येत नाही, म्हणजे हे दोघेही ऑप्शन्स आपले चालले गेले. आता आपल्याला काय चेक करायचे की हे जे काय आहे पी डबल इम्प्लाइज क्यू किंवा निगेशन पी डबल इम्प्लाइज निगेशन क्यू याच्याशी इक्विव्हॅलंट आहे का हे आपल्याला चेक करायचे. मग आपण बघूया की पी डबल इम्प्लाइज क्यू साठी चेक करूया. जर हा नसेल, आता बघा आपण कसं एक त्याची थिंकिंग प्रोसेस बघा कशी असते एमसीक्यूज मध्ये. आपण हे दोन ऑप्शन्स कॅन्सल केले, आता या दोघांपैकी आन्सर असणं आवश्यक आहे. जर समजा मी पी डबल इम्प्लाइज क्यू साठी बघ आन्सर चेक करतो आणि जर मला इथे भेटले की हे याच्याशी इक्विव्हॅलंट नाही, मग मी याला चेक करण्याची गरज आहे का? नाही, म्हणजे ऑप्शन नंबर डी आन्सर असणार. ठीक आहे, आपण जर इथेच भेटलेलं असेल तर इकडे बघायची गरज नाही. ठीक आहे, मग पी डबल इम्प्लाइज क्यू साठी आपण बघणार आहोत. बघा, ज्या वेळेस पी डबल इम्प्लाइज क्यू असेल आणि हा जो काही स्टेटमेंट आहे पी डबल इम्प्लाइज क्यू, मला सांगा कधी ट्रू असणार आहे? ज्यावेळेस दोघंही कधी असतील? ट्रू असतील किंवा दोघंही फॉल्स असतील, अशा वेळेस पी डबल इम्प्लाइज क्यू काय भेटते आपल्याला? ट्रू भेटते. बरोबर आहे, या दोघी कंडिशन्स मध्ये पी डबल इम्प्लाइज क्यू आपल्याला ट्रू भेटत आहे. कोणत्या? ज्यावेळेस दोघेही ट्रू आहेत. मग जर समजा मी इथे पहिली कंडिशन अप्लाय करून बघतो, जर मला टी डबल इम्प्लाइज टी साठी टी भेटला आणि एफ डबल इम्प्लाइज एफ साठी टी भेटला, तर हे समजायचं इक्विव्हॅलंट येऊ शकतं. बरोबर आहे. मग बघा, निगेशन ऑफ टी डबल इम्प्लाइज टीच्या जागी काय होईल? निगेशन टी होईल. बरोबर आहे, म्हणजे हा काय होईल? तुमचा एफ होईल. म्हणजे हे काय येणार आहे? एफ आणि त्याचं निगेशन, निगेशन ऑफ एफ. बरोबर आहे, हा एफ होईल ना, निगेशन ऑफ टी काय होणार आहे? एफ. म्हणजे टी डबल इम्प्लाइज एफ म्हणजे काय येणार आहे? एफ. आणि त्याचं निगेशन काय भेटणार आहे मला इथे? टी भेटणार आहे. म्हणजे ही कंडिशन मध्ये सॅटिस्फाय होते. त्याच्यानंतर एफ डबल इम्प्लाइज एफ मध्ये काय होणार आहे? परत तीच कंडिशन, निगेशन ऑफ एफ डबल इम्प्लाइज निगेशन ऑफ एफ म्हणजे टी, म्हणजे हा काय होणार आहे? फॉल्स. म्हणजेच निगेशन ऑफ एफ म्हणजे मला परत काय भेटते? टी. आता या दोन कंडिशन मी ते सेम आलेले आहेत, म्हणजे सॅटिस्फाय झालेले आहेत. बरोबर आहे. मग आता आपण काय बघूया की पी डबल इम्प्लाइज की फॉल्स कधी येतं? ज्या वेळेस एक टी असेल एक एफ असेल. बरोबर आहे. मग त्या कंडिशन्स मध्ये आपण बघूयात, किंवा टी एफ किंवा एफ टी या कंडिशन्स मध्ये जे काय आपलं दिलेलं स्टेटमेंट आहे ते काय येतं. बरोबर आहे. मग निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज निगेशन क्यू. ओके, मग आपण टी एफ घेऊयात अगोदर. जर समजा आपण टी घेतला पी ला आणि पी डबल इम्प्लाइज निगेशन ऑफ एफ, काय भेटणार आहे इथे? टी. म्हणजे टी डबल इम्प्लाइज टी म्हणजे काय येणार आहे? हा एफ येणार आहे. बरोबर, हा टी येईल ना, आणि त्याचा निगेशन म्हणजेच काय भेटणार आहे? एफ. म्हणजे हे कंडिशन पण सॅटिस्फाय होते. बरोबर आहे. तसंच एफ आणि टी साठी बघूयात आपण. जर एफ घेतला, बरोबर आहे, तर काय होईल बघा, पीच्या जागी जर मी एफ ठेवला इथे बघा, एफ डबल इम्प्लाइज एफ, आणि हा काय टी घेतोय क्यूच्या जागी, तर हा काय निगेशन ऑफ टी काय होईल? परत एफ. म्हणजे हे काय भेटेल तुम्हाला? ट्रू. आणि त्याचं निगेशन काय असणार आहे? एफ. बरोबर आहे. म्हणजेच हे काय भेटणार आहे? एफ. आणि मग आपल्याला काय भेटतो? एफ आणि टी कंडिशन मध्ये पी डबल इम्प्लाइज क्यू काय असतो? एफ. म्हणजे प्रत्येक कंडिशन साठी आता इथे काय झालं आपल्याला? दोघांच्याही ट्रूथ व्हॅल्यू सेम येत आहे. बरोबर आहे. म्हणजेच दिलेला स्टेटमेंट इक्विव्हॅलंट कशाच्या आहे? पी डबल इम्प्लाइज क्यूच्या इक्विव्हॅलंट आहे. दिलेला स्टेटमेंट कसा आहे? इक्विव्हॅलंट टू पी डबल इम्प्लाइज क्यू. ठीक आहे ना, हा ऑप्शन चेक करायची गरज नाही. समजा तुम्ही ऑप्शन नंबर डी चेक केला असता आणि तुम्हाला असं जाणवलं की हे दोघं इक्विव्हॅलंट स्टेटमेंट नाहीये, तर ऑप्शन नंबर सी चेक करायची गरज आहे का? डायरेक्टली ऑप्शन नंबर सी आपण आन्सर लिहिला. ठीक आहे. अगोदर काय केलं आपण चेक की टॉटॉलॉजी आहे किंवा फॉल्स, म्हणजेच कॉन्ट्राडिक्शन आहे का बघितलं. नाही, मग आपण काय केलं की इक्वलंट चेक केलं. मग पी डबल इम्प्लाइज क्यू साठी चेक केलं, ते आलेलं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी कडे आपल्याला जाण्याची गरज नाही. ठीक आहे ना, पी डबल इम्प्लाइज क्यू हा काय झाला तुमचा? ऑप्शन नंबर सी करेक्ट आन्सर क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे, तर हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 4. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एक एक आपण हळूहळू थोडेसे क्वेश्चन आपले चेंजेस होत जातील. ओके, चला, तर हा आपण क्वेश्चन करत असताना काय करायचं? तुम्ही समजा आता आपण क्वेश्चन आता तिथे आपण स्क्रीनवरती शो करतो. ओके, तुम्ही स्वतःही करू शकता आणि त्याच्यामध्ये आन्सर जे काही आपले कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ठीक आहे ना, म्हणजे काय करणार आहे आता आपण लवकरच हे जे काही लेक्चर्स असतील
हे एक लाईव्ह लेक्चर्स कंडक्ट करणार आहोत. ठीक आहे ना. तर मग तुम्हाला तिथे लाईव्ह मध्ये जे काही कमेंट्स मध्ये तुम्ही ऍड करू शकता तुमचे आन्सर. आपण एक काही 10-20 सेकंदाचा वेळ तुमच्यासाठी द्यायचा. ठीक आहे. तर आता तुम्ही काय करू शकता, आता क्वेश्चन तुम्हाला इथे दिसतोय तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि कमेंट मध्ये ते क्वेश्चन आन्सर जे काय असेल ते तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. बघा आता आपण सॉल्व्ह करूया. आता तुमचं आतापर्यंत तुम्ही बघितलेला असेल क्वेश्चन. तर बघा आता काय विचारले क्वेश्चन म्हणजे निगेशन ऑफ P implies Q and R is equivalent. ठीक आहे. आता काय विचारलं, याचं निगेशन घ्यायचं. P implies Q and R. मग आता आपण काय करणार, सरळ सरळ निगेशन घेणार. निगेशन ऑफ P implies Q and R. ओके, याचं आपल्याला निगेशन घ्यायचं. बरं, आता आपण सर्वात अगोदर काय करणार, हा P implies Q म्हणजे ऍज इट इज ठेवणार. अँड आहे म्हणजे याच्यावरती अँडच्या वरती निगेशन कसं अप्लाय करत असतो आपण, निगेशन ऑफ फर्स्ट P implies Q चं निगेशन, अँड चा काय होईल ऑर, आणि निगेशन ऑफ आर. आता इथे बघा निगेशन ऑफ आर आला पाहिजे ऑर मध्ये. बरं बघा इथे, आता इथे काय आहे, अँड आहे म्हणजे हा ऑप्शन येणार आहे का, येणार नाही. त्याच्यानंतर इथे पण अँड आहे म्हणजे हा पण ऑप्शन तुमचा चालला गेला. ऑर निगेशन ऑफ आर कुठे, इथे बी मध्ये आहे म्हणजे हा ऑप्शन तुमचा आन्सर असणारच आहे. ठीक आहे. हे जरी तुम्हाला माहिती नसेल ना की निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू म्हणजे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय आहे हे जरी माहिती नसेल, तर बघा अँड साठी जरी माहित असेल तर मग काय करणार आपण, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, अँड चा काय होईल ऑर होणार आहे, बरोबर आहे. आणि आरचा निगेशन आर. बघा हे माहिती असतं आपल्याला, निगेशन ऑफ पी अँड क्यू काय असतं, निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू, हे तुम्हाला माहिती बरोबर आहे. याचाच आपण वापर केला. मग अँडचा ऑर झाला, ऑर निगेशन आर. मग इथे एकाच ऑप्शन मध्ये ऑर निगेशन आर दिलेले, सगळीकडे काय आहे, अँड आहे. इथे अँड निगेशन आर, इथे अँड निगेशन आर, इथे काही ऑर आर दिला म्हणजे आर तर नाही येणार. मग निगेशन आर आहे म्हणजे ऑप्शन नंबर बी आन्सर असला पाहिजे. ठीक आहे. आपण काय करूया तरी चेक करणार. ठीक आहे ना. मग आपल्याला काय माहिती की निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, तर हे पण माहिती आपल्याला काय असतं, पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे ना, और निगेशन ऑफ आर. ठीक आहे. हे आपल्याला माहिती डायरेक्टली की निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय असतं, पी अँड निगेशन क्यू. ओके, त्याच्यामुळे काय झालं, आर पी अँड निगेशन क्यू और निगेशन ऑफ आर. ठीक आहे. समजा हे जरी तुम्हाला माहिती नसेल की पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन आठवत नाही की पी अँड निगेशन क्यू असतं, तरी याच्यावरून आपल्या लक्षात आलं की निगेशन आर आहे म्हणजेच ऑप्शन नंबर बी आन्सर तुमचं करेक्ट आहे. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण एक थिंकिंग करू शकतो किंवा एमसीक्यू सॉल्व्ह करताना काय करणार की जो ऑप्शन आपल्याला बाजूला काढता येईल, म्हणजे समजा 4 ऑप्शन्स आहेत आणि त्यातले 2 ऑप्शन्स आपण ऑलरेडी बाहेर काढतोय, की आपल्याला परफेक्ट माहिती की या दोघांचं आन्सर नसणार, म्हणजे तुमचे चान्सेस वाटतील त्या दोघांपैकी एक, म्हणजे 50-50 चान्सेस राहतील. ठीक आहे. बघा आता चला नेक्स्ट क्वेश्चन, 6th क्वेश्चन आहे. ओके, बघा क्वेश्चन 6, क्वेश्चन नंबर 6 काय दिलेले, निगेशन ऑफ दिस इज इक्वल टू. आता काय करायचं आपल्याला, याचं निगेशन. आता हा कोण क्वेश्चन काय आहे, JEE मेन्स 2015 मध्ये विचारलेला आहे. ओके, बघा आता याचं आपल्याला निगेशन फाइंड करायचं आहे. मग काय करणार, निगेशन ऑफ, डायरेक्टली निगेशन फाइंड करा, निगेशन एस और निगेशन ऑफ आर अँड एस. आता बघा निगेशन आपण याचं फाइंड करतो. आता हा जर निगेशन अप्लाय केला तर काय होईल, निगेशन ऑफ निगेशन एस म्हणजे काय येणार आहे तुमच्याकडे एस. आता इथे ऑर आहे म्हणजे काय होणार आहे, अँड. मग ऑप्शन मध्ये बघा एस अँड असलं पाहिजे, तर इथे पण एस अँड आहे, इथे आहे, इथे आहे, म्हणजे हा इथे एस ऑर दिलेला आहे म्हणजे हा ऑप्शन आन्सर असणार नाही. म्हणजे एक तर ऑप्शन तुमचा ऑलरेडी बाहेर गेलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे या तिघांपैकी आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर आपण बघूया, आता इथे याला परत आपल्याला ऍड निगेशन करावं लागेल, बरोबर आहे. निगेशन ऑफ निगेशन आर अँड एस. ओके, हा एस अँड, आता इथे अँड आहे, परत निगेशन अप्लाय केलं तर काय होणार आहे, निगेशन ऑफ आर, निगेशन ऑफ निगेशन आर काय होईल आर, आणि हा अँडचा काय होईल ऑर, आणि निगेशन ऑफ एस. येते का लक्षात, अँडचा काय झाला ऑर आणि एसचं निगेशन एस. हे काय केलं आपण, ते परत डिमॉर्गन्स लॉ वापरते, बरोबर आहे का, निगेशन ऑफ निगेशन आर आर, निगेशन ऑफ एस निगेशन एस, आणि अँडचा ऑर झालेला आहे, बरोबर आहे, एस अँड आर और निगेशन ऑफ एस. ठीक आहे. हे काय झालं तुमचं ऑप्शन. आता आपण काय करूया की इथे बघा असा ऑप्शन आहे का, एस अँड आर और निगेशन एस ऑप्शन आहे का इथे, असं काही नाही. बघा दिसते का तुम्हाला इथे काही, इथे आहे पण इथे काय अँड दिलेलं आहे, आर अँड निगेशन एस म्हणजे हा ऑप्शन नाही, हा पण ऑप्शन नाही.
मग याला काय करावं लागेल, तुम्हाला सिम्प्लिफाय करावं लागेल. ठीक आहे का, लक्षात येते का बघा. डायरेक्टली ऑप्शन मध्ये आता आपण काय केलं, निगेशन फाइंड केलं, बरोबर आहे. मग आपण बघितले की ऑप्शन मध्ये असा आन्सर दिलेले नाही. कधी कधी काय करतात की ऑप्शन मध्ये डायरेक्टली आन्सर दिलेलं नसतं, म्हणजे याला काय करावं लागेल, तुम्हाला सिम्प्लिफाय करावं लागेल, बरोबर आहे का. मग कसं सिम्प्लिफाय करणार, इथे अँड आहे, ऑर आहे, डिस्ट्रीब्यूट करा. काय होईल, एस अँड आर ऑर, बरोबर आहे का. अँड ने ओव्हर आर आपण ओव्हर ऑर आपण डिस्ट्रीब्यूट करतोय, म्हणजे एस अँड आर ऑर एस अँड निगेशन ऑफ एस. आता बघा इथे एस अँड निगेशन ऑफ एस भेटलाय, म्हणजे काय असणार आहे, एस अँड निगेशन ऑफ एस म्हणजे काय असतं, एफ असतो, बरोबर आहे. हा कशावरून, कॉम्प्लिमेंटरी लॉवरून. पी अँड निगेशन पी काय असतं, एफ. आणि इथे काय तुमचा एस अँड आर. ओके, मग एस अँड आर ऑर एफ म्हणजे काय असणार आहे, आता हा जो काय असेल यालाच काय म्हणणार आपण, एस अँड आर. हे कशावरून, आयडेंटिटी लॉ वरून. हे काय झालं तुमचं, एस अँड आर, म्हणजे एस अँड आर हा काय असलं पाहिजे, तुमचा आन्सर असलं पाहिजे. हे तर निगेशन झालं, बरोबर आहे. परंतु याला आपण काय केलं, सिम्प्लिफाय केलं, म्हणजे हे जे काय याचं काय आहे, निगेशन आहे. म्हणजे तुमचा ऑप्शन काय असणार आहे, आन्सर ऑप्शन नंबर डी हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे, एस अँड आर. ते आपल्याला काय करायचं की बघा, ज्यावेळेस क्वेश्चन दिलेले असतात, जर आपण समजा याचं निगेशन फाइंड केलं आणि आपण बघितलं की याचं सारखं इथे ऑप्शन नाही, किंवा घाई गडबडीत काय होतं बघा, एस अँड दिसतोय आणि इथे बघा एस अँड काय दिसते, आर ऑर निगेशन एस मोठं दिसते थोडंसं, बरोबर आहे. मग आपण इथे ऑर नाही बघितलं, आपण नॉर्मली काय बघितलं का, ठीक आहे, एस अँड इथे दिसतोय आणि मग डायरेक्टली ऑप्शन नंबर बी वरती आपण, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, बघायचं की इथे अँड आहे, इथे काय आहे, ऑर आहे, म्हणजे बारीक लक्षात ठेवायचे. नाही तर आपण नॉर्मली काय समजा आपण फास्ट मध्ये बघितलं की एस अँड आर ऑर निगेशन एस, मग आपल्या लक्षात आलं की हा ऑप्शन तर ऑलरेडी चालला गेलेला आहे, म्हणजे या ठिकाणपैकी आहे तिथे मोठा हा दिसतोय, म्हणजे हाचा आन्सर असला, असं म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, व्यवस्थित बघावं लागेल. मग लक्षात येईल की नाही आपल्याला काय करायचंय, त्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. ठीक आहे, हा झाला तुमचा ऑप्शन नंबर डी आन्सर आलेले. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 6 झालेला आपला. 7th क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन तुमचा. ठीक आहे, जस्ट ओके. हा बघा तुमचा क्वेश्चन नंबर, ओके 7. ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 7 दिलेला आहे. काय दिलेला आहे क्वेश्चन नंबर 7, इफ द स्टेटमेंट्स पी अँड आर, ओके, आर false and q is true, then the truth value of the negation of this. बघा क्वेश्चन व्यवस्थित रीड करा की काय सांगितलं, इफ दी स्टेटमेंट्स पी अँड आर आर फॉल्स, म्हणजे पी आणि आर काय तुमचे फॉल्स आहेत आणि क्यू ट्रू आहे, देन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ निगेशन ऑफ दिस. तर याची काय करायची, आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची आणि त्याच्या निगेशनची ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ निगेशन विचारलंय, समजा आपण याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड केली तर आपला आन्सर चुकेल, याची ट्रूथ व्हॅल्यूचं काय करायचं, आपल्याला निगेशन घ्यायचं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता याची आपण ट्रूथ व्हॅल्यू बघूया. त्याच्यात बघा आता काय दिलेले आपल्याला, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू अँड आर ऑर आर, बरोबर आहे. आता आपण काय करूया, पी आणि आर काय दिलेले, फॉल्स, म्हणजे निगेशन ऑफ पीच्या जागी काय येणार आहे, एफ इम्प्लाइज क्यू काय दिलेला आहे तुम्हाला, ट्रू दिलेला आहे बघा. ठीक आहे ना, क्यू ट्रू दिलेला आहे म्हणून टी अँड एफ ऑर आर काय दिलेला आहे, फॉल्स, बरोबर आहे का. बघा पी आणि आर फॉल्स दिल्यामुळे हे आपण घेतलं, बरोबर आहे. निगेशन पी इम्प्लाइज टी और टी अँड एफ और एफ, म्हणजेच बघा काय निगेशन एफ काय होणार, हा टी, टी इम्प्लाइज. आता टी अँड एफ काय असणार आहे, एफ और एफ, बरोबर आहे. सॉरी इथे बघा टी अँड एफ, एफ लिहा. ठीक आहे, तर हा काय तुमचा एफ आलेला आहे. टी अँड एफ काय असतं, एफ असतं, बरोबर आहे. अँड म्हणजे जर दोघंही ट्रू असतील तरच आपल्याला ट्रू भेटणार आहे, म्हणजे टी अँड एफ काय झालं तुमचा एफ आलेलं आहे. आणि एफ और एफ काय असतं, एफ म्हणजेच काय येणार आहे, टी इम्प्लाइज एफ, आणि टी इम्प्लाइज एफ काय असतं, एफ. म्हणजे तुमचा जो काही हा स्टेटमेंट आहे याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे, एफ. आता हे बघा डायरेक्टली ते एफ आलं म्हणजे डायरेक्टली एफ कडे जायचं नाही. काय सांगितले क्वेश्चन नीट बघा, की इफ द स्टेटमेंट्स पी अँड आर आर फॉल्स अँड क्यू इज ट्रू, देन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ निगेशन, हा बघा इथे निगेशन, ठीक आहे ना, हे जे काय आहे निगेशन, बघा इथे निगेशन दिले, निगेशन ऑफ दिस, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ निगेशन ऑफ याचं आपल्याला काय करायचं, ट्रूथ व्हॅल्यू फाइंड त्याची निगेशन घ्यायची. ओके, मग त्याचं निगेशन काय येणार आहे, निगेशन एफ आले म्हणजे
निगेशन ऑफ एफ काय असणार आहे, टी असणार आहे, बरोबर. म्हणजे आन्सर काय येणार आहे तुमचं टी. म्हणजे ऍक्च्युअल आन्सर जे काही करेक्ट आन्सर आपण म्हणतो त्याला जे काही करेक्ट आन्सर आहे ते काय आहे तुमचं ऑप्शन नंबर बी, ट्रू. ओके, हे आहे तुमचं ऑप्शन नंबर बी, ट्रू आलेलं आहे टी. ठीक आहे. बघा असं क्वेश्चन मध्ये काय करत असता की कधी कधी ट्रूथ व्हॅल्यू ऑफ आपण काय बघतो की स्टेटमेंट दिलेलं ओके हा आणि याच्या आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू, तर क्वेश्चन मध्ये व्यवस्थित लक्ष ट्रूथ व्हॅल्यू ऑफ निगेशन ऑफ. ओके, आता आपण इथे समजा याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड केली, चला एफ आल्यामुळे आपण काय होतो की थोडस आपल्याला खुशी होते ना, बरोबर आहे की असं क्वेश्चन आला तर आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करता आली, मग एफ आन्सर. पण आपण जर आपण ते निगेशन ऑफ म्हणजे याचं निगेशन घ्यावं लागेल म्हणजे ट्रू, म्हणजे ऑप्शन नंबर बी आन्सर तुमचा करेक्ट आहे. ठीक आहे, लक्ष देत जा असं क्वेश्चन कडे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. ओके, चला बघा क्वेश्चन नंबर 8 काय सांगते, द फॉलोइंग स्टेटमेंट. ओके, काय सांगितलेलं आहे बघा आता इथे की जो काही स्टेटमेंट दिलेला आहे तुम्हाला इथे काय दिलेलं आहे स्टेटमेंट मध्ये, एक मिनिट पहिला, P implies Q implies this is. ओके, निगेशन P implies Q implies Q is. आता काय विचारलं की फॉल्सी टॉटॉलॉजी इक्वल टू. ओके, आता हा जो काही क्वेश्चन आहे कशाचा सारखा आहे. ओके, बघा आता अगोदर काय JEE मेन्स मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. बघा काय सांगितले की हे जे काही स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट फॉल्सी आहे, टॉटॉलॉजी आहे की इक्वलन टू हे आहे आपल्याला चेक करायचे. मग आपण कसं चेक करणार, बघ फॉल्सी किंवा टॉटॉलॉजी येण्यासाठी. बरं, आता आपल्याला काय माहिती, हा जो काही स्टेटमेंट आहे फॉल्स येण्यासाठी किंवा टॉटॉलॉजी येण्यासाठी काय कंडिशन्स असल्या पाहिजे की हा जो काही आहे जर समजा फॉल्स येणार असेल किंवा ट्रू येण्यासाठी तर आपल्याला प्रत्येक कंडिशन मध्ये ते चेक करावं लागेल की याच्याने इक्वलंट आहे किंवा याच्याने. मग कसं चेक करणार तुम्ही, स्टार्टिंगला आपण समजा बघूया की हा टॉटॉलॉजी आहे. बरं, टॉटॉलॉजी येण्यासाठी काय असलं पाहिजे आपल्याला, पी इम्प्लाइज क्यू टी आला पाहिजे, बरोबर आहे ना. सगळ्या कंडिशन्स मध्ये टॉटॉलॉजी येण्यासाठी जर समजा पी इम्प्लाइज क्यू आपल्याकडे टी असेल, बरोबर आहे, तर हा पण काय असला पाहिजे टीच असला पाहिजे, बरोबर आहे ना. कारण हा जर एफ झाला तर काय येणार आहे एफ येणार, हा टी असला पाहिजे. मग पी इम्प्लाइज क्यू कधी ट्रू असतो, जर ज्या वेळेस सगळेच ट्रू म्हणजे फक्त टी इम्प्लाइज एफ नकोय, बरोबर आहे ना. किंवा मग आता असं आपण विचार करू की हा टी इम्प्लाइज एफ आहे म्हणजेच काय आहे एफ आहे. जर हा एफ आहे एफ इम्प्लाइज एनिथिंग काय असतं ट्रू असतं, बरोबर आहे. एफ इम्प्लाइज एनिथिंग काय असतं ट्रू असतं. मग आपल्याला ही कंडिशन बघण्याची गरज नाही. मग आपण ही कंडिशन घेतली की ज्या वेळेस पी इम्प्लाइज क्यू काय आहे ट्रू आहे, मग अशा वेळेस हा काय येतो ते आपल्याला बघावं लागेल, बरोबर आहे ना. मग बघा हा काय येणार आहे, जर पी इम्प्लाइज क्यू ट्रू आहे याचा अर्थ काय एफ इम्प्लाइज एनिथिंग. मग आपण एक कंडिशन घेऊन चेक करणार की एफ इम्प्लाइज टी साठी काय येतं, मग टी एफ इम्प्लाइज एफ साठी काय येतं. ठीक आहे, जर समजा मी एफ इम्प्लाइज टी घेतलं तर बघा इथे काय होईल, निगेशन पी इम्प्लाइज टी म्हणजे निगेशन ऑफ एफ काय होणार आहे टी, टी इम्प्लाइज टी काय येणार आहे टी, आणि टी इम्प्लाइज टी म्हणजे हा ट्रू येणार आहे, बरोबर आहे. लक्षात येते का बघा. त्याच्यानंतर जर समजा मी एफ इम्प्लाइज एफ ही कंडिशन घेतली, बरोबर आहे का. एफ इम्प्लाइज एफ कंडिशन कोणत्या याच्यासाठी, पी इम्प्लाइज क्यू साठीची कंडिशन सांगतोय मी तुम्हाला. ओके, बघा याचे ट्रूथ व्हॅल्यू टी असणार आहे, म्हणजे या इथे जो काही तुमचा पहिला पार्ट आहे हा पार्ट, ओके, हा काय असणार आहे ट्रू असणार. मग आपल्याला काय चेक करायचंय की हा एफ येतो का, हा ट्रू असताना हा एफ, मग ह्या कंडिशन मध्ये आपण घेतलं. मग एफ इम्प्लाइज एफ मध्ये इथे बघा negation of P implies P, sorry Q, negation of P implies Q implies Q, हा जो काही आहे हे कशा असणार आहे बघा, निगेशन ऑफ F काय असणार आहे T implies F implies Q, म्हणजे हा काय येणार आहे तुमचा F implies F असेल, बरोबर, म्हणजे हा ट्रूच येणार, बरोबर. म्हणजे हा ट्रू येतोय, म्हणजे या कंडिशनला ट्रू येतोय म्हणजेच हा काय आहे तुमचं टॉटॉलॉजी आहे. ओके, बरोबर आहे का, लक्षात येते का बघा. आता प्रत्येक कंडिशनला आपण याच्यासाठी ट्रूथ टेबल तर ड्रॉ नाही करू शकत, बरोबर आहे. मग आपल्याला काय बघायचं इम्प्लिकेशन मध्ये आहे, म्हणजे हा एफ कधी येईल
येईल का हा एफ कधी येईल? बरं ठीक आहे, आपण हा चेक करूयात. हा एफ कधी येणार आहे? जर हा टी असेल तर हा एफ ची कंडिशन चेक करा. हा कधी येईल? ज्या वेळेस टी इम्प्लाइज एफ असेल. बरोबर आहे ना? हा जो काही स्टेटमेंट आहे, हा एवढा पार्ट. नेक्स्ट पार्ट जो बघा, हा कधी एफ येणार आहे? ज्या वेळेस टी इम्प्लाइज एफ असेल. म्हणजेच आपल्याला याच्यावरून काय भेटलं की क्यू काय असला पाहिजे? एफ असला पाहिजे, ही कंडिशन येण्यासाठी. बरोबर आहे? मग क्यू एफ आहे तर निगेशन पी इम्प्लाइज एफ. बरोबर आहे? निगेशन पी इम्प्लाइज एफ याचा अर्थ बघा, आता हा एफ असण्यासाठी हा एफ असणं आवश्यक होता. बरं, हा एफ असण्यासाठी म्हणजे हे जे काही तुमचं स्टेटमेंट आहे ना, आपण टॉटोलॉजीसाठी चेक करतोय. आता टॉटोलॉजी कोणत्या कंडिशनला येणार आहे? ज्यावेळेस टी इम्प्लाइज एफ असेल. म्हणून आपण काय घेतो की हा एफ कन्सिडर केला. तर कधी असेल? ज्यावेळेस क्यू एफ असला पाहिजे त्याच्यासाठी. बरोबर आहे? बरं, क्यू एफ असण्यासाठी काय कंडिशन आहे? हा क्यू एफ आहे म्हणजे हा इथे पण क्यू एफ राहणार. बरोबर आहे? मग आता निगेशन पी इम्प्लाइज एफ हा काय असला पाहिजे आपल्याकडे? ट्रू असला पाहिजे. बरोबर आहे? हा जर ट्रू असेल तरच टी इम्प्लाइज एफ काय भेटेल आपल्याला? एफ भेटेल. मग हा ट्रू येण्यासाठी पी काय भेटतोय आपल्याला? टी भेटतोय. बरोबर आहे का? जर टी असेल तर टी निगेशन ऑफ टी काय होईल? एफ. आणि एफ इम्प्लाइज एफ काय येणार आहे? टी. बघा लक्षात येतंय का की पी हा काय आहे? टी आहे. मग टीचं निगेशन काय होईल? एफ. आणि एफ इम्प्लाइज एफ काय येणार आहे? टी भेटेल. म्हणजेच आपल्याला टी इम्प्लाइज एफ भेटेल. म्हणजे पी काय झाला? टी झाला. आणि एफ जर पी जर टी असेल आणि क्यू जर एफ असेल. ओके, लक्षात येते का? बघा आपण काय घेतलं आता? पी ट्रू घेतला आणि क्यू काय घेतलेला? फॉल्स. तर या कंडिशन मध्ये हा जो काही नेक्स्ट पार्ट आहे एफ येतोय आपल्याला. बरोबर? आता फक्त आपल्याला काय चेक करायचंय की पी इम्प्लाइज क्यू काय येतो. बरोबर आहे? तर पी इम्प्लाइज क्यू काय येणार आहे? टी इम्प्लाइज एफ. आणि तो काय असतो? एफ. म्हणजेच काय आलं? एफ इम्प्लाइज एफ. म्हणजेच काय भेटणार आहे तुम्हाला? ट्रू. म्हणजे हा जो काही दिलेला गिवन स्टेटमेंट पॅटर्न आहे तो काय आहे? टोटोलॉजी आहे. बघा एकाच कंडिशनला हा जो काही स्टेटमेंट पॅटर्न आहे तो काय येणार होता? फॉल्स येणार होता ज्या वेळेस टी इम्प्लाइज एफ येईल. मग या कंडिशनला आपण चेक केलं की जर हा एफ आला तर इथे ट्रू भेटतो. ओके, बरोबर आहे का? तर अशा कंडिशनला आपण तो काय भेटतो? आपल्याला ट्रूच भेटतोय. बरोबर आहे का? हा एफ आल्यानंतर बघा हा फॉल्स येण्यासाठी काय कंडिशन आहे? हा जो काही दिलेला स्टेटमेंट म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न कोणताही इम्प्लिकेशन फॉल्स येण्यासाठीची कंडिशन काय आहे की टी इम्प्लाइज एफ असतं. ठीक आहे, बघा तुम्हाला मी ते थोडंसं व्यवस्थित सांगतो. बघा कोणतंही स्टेटमेंट पॅटर्न पी इम्प्लाइज क्यू हे कधी फॉल्स असतं? ज्या वेळेस टी इम्प्लाइज एफ असतं. मग मला जर समजा हे एफ आहे असं शो करायचं असेल किंवा चेक करायचं असेल तर मला काय कन्सिडर करावं लागेल की इथे एफ आहे असं. तेच आपण तिथे कन्सिडर केलं. लक्षात येते का? बघा की हा पार्ट आपण एफ कन्सिडर केला. पण हा एफ येण्यासाठी परत इथे एफ येणं आवश्यक आहे. बरं, इथे एफ येऊन चालेल का? इथे ट्रू येणं पण आवश्यक आहे. बरोबर आहे? मग इथे परत ट्रू येण्यासाठी काय कंडिशन आली की निगेशन पी इम्प्लाइज एफ आहे. म्हणजे पी काय असला पाहिजे? ट्रू असला पाहिजे. बरोबर आहे? मग जर पी ट्रू असेल आणि हा एफ असेल तर हे टोटल जे काय भेटते ते आपल्याला एफ भेटते. मग पी ट्रू भेटला आणि हा क्यू एफ भेटला हे एफ येण्यासाठी. ते जरी ते ठेवले तर काय भेटतं आपल्याला? एफ भेटतोय. म्हणजेच काय होतंय? हा ज्या वेळेस एफ येतो त्यावेळेस हा पण एफ येतोय. बरोबर आहे? जेव्हा हा जो काही इम्प्लिकेशनचा नेक्स्ट पार्ट आहे तो एफ एफ अशा वेळेस येतोय ज्यावेळेस हा पण एफ येतोय. म्हणजे एफ इम्प्लाइज एफ ची कंडिशन भेटते. म्हणजेच काय भेटतंय तुम्हाला? ट्रू. म्हणजेच एफ इम्प्लाइज एफ काय असतं? ठीक आहे, ट्रू असतं. म्हणजेच हा काय होते? प्रत्येक कंडिशन साठी तुम्हाला लक्षात प्रत्येक जी काही कंडिशन आहे त्या कंडिशन साठी आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज टी भेटतात. ठीक आहे, आता हे आपण चेक केलं म्हणजे याचा आन्सर काय झालं? टॉटॉलॉजी. आता टॉटॉलॉजी आहे याचा अर्थ हा काही फॉल्सी वगैरे असणार नाही आणि हा ऑप्शनची असण्याची गरज नाही. ठीक आहे, म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर काय आहे? बी हे करेक्ट आन्सर आहे, टॉटॉलॉजी. ठीक आहे, हा जो तुमचा 8 क्वेश्चन. तर बघा क्वेश्चन कसा होता. हा क्वेश्चन मध्ये काय दिलेले हे आपल्या लक्षात आलेलं आहे. ठीक आहे, तर आज आपण इथेच थांबूया. बघा क्वेश्चन 8 क्वेश्चन आपण आज केलेले आहेत. ठीक आहे ना, काही बेसिक्स पण बघितले. मॅथमॅटिकल लॉजिकचे जे काही सर्व टॉपिक्स होते ते आपण जस्ट एक ओव्हरलुक केलेलं आहे इथे. ठीक आहे ना, ते ऑलरेडी तुम्ही बघितलेले आहेत. ठीक आहे, तर हे आपलं पहिलं लेक्चर होतं एमएसटी सीईटी वरचं.
तर आपण रेग्युलरली आता लेक्चर्स घेणार आहोत आणि लाईव्ह लेक्चर्स कंडक्ट करणार आहोत. तरी तुमचे जे कोणी विद्यार्थी मित्र असतील त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जेणेकरून सर्वांना जे काही लाईव्ह लेक्चर्सचा फायदा घेता येईल. ठीक आहे. सध्या आपण हे लेक्चर्स रेकॉर्ड करून तुमच्यासाठी प्रोव्हाइड करत आहोत. लवकरच हा लेक्चर्स तुम्हाला लाईव्ह जेणेकरून आपलं इंटरॅक्शन जे काही आहे ते थोडंसं एक चांगल्या प्रकारे होईल. तुम्ही कमेंट्स वगैरे करू शकाल. मला वेळही देता येईल की आन्सर्स देण्यासाठी. ठीक आहे. आणि अशाच प्रकारे आपण एमसीक्यूज जी काही प्रॅक्टिस आहे, स्टार्टिंगला जे काही सिंपल एमसीक्यूज असतील, काही कन्सेप्ट बिल्डिंग मध्ये ज्या असे एमसीक्यू ज्याच्यातून तुमचा एक एक कन्सेप्ट क्लिअर होत जाईल किंवा बिल्ड होत जाईल, कळत जाईल तुम्हाला की हा ठीक आहे याच्यामध्ये अशी कंडिशन होती की असं एक कन्सेप्ट आपले बिल्ड होत जाते. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा सर्वांना, जेणेकरून सर्वांना याचा फायदा घेता येईल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर जे काही तुमचे ज्यांची 12वी झाली तसेच सोबत जे कोणी तुमचे 11वी किंवा 10वी 11वी 12वीचे पण विद्यार्थी मित्र असतील त्या सर्वांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सर्वांना जे काही लेक्चर्स आहेत आमचे लाईव्ह लेक्चर्स किंवा जे काही लेक्चर्स आहेत अवेलेबल यूट्यूबवरती त्याचा फायदा घेता येईल. 10वी आणि 12वीसाठी पण बॅचेस स्टार्ट केलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे 12वी किंवा 10वीचे जे काही विद्यार्थी असतील, जसं 12वीचे म्हणजे कोणते, जे 2022ची बॅचसाठी, आता जे काही सीईटी घेतो आपण ते रेग्युलर बॅचसाठी आहे, ज्यांची एक्झाम्स बाकी आहे. ठीक आहे. तर सर्वांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून 10वी 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी याचा फायदा होईल. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आता मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.